Hello, welcome to Late Prayagri Patil Junior College Secretarial Practice. Subject being आपला Secretarial Practice. 10th चॅप्टर आपल्याला प्रत्येक वेळेस रिवाइज करायचं आहे. 10 मार्क चॅप्टर नंबर 10 डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. डिव्हिडंड काय आहे? लाभांश आणि इंटरेस्ट म्हणजे व्याज. लाभांश आणि व्याज या संदर्भातील पूर्ण टोटल इन्फॉर्मेशन, डिव्हिडंड म्हणजे काय, त्यावरतीचं फीचर्स, डिव्हिडंड काय आहे आणि अलॉट कशा पद्धतीने, काय त्याचे लीगल प्रोव्हिजन आहे, कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत डिव्हिडंड वाटप करण्यासाठीच्या. कंपनीला मनात आला डिव्हिडंड वाटप करतो का? कंपनीला जर प्रॉफिट झाला असेल, मी परत एक वेळेस वर्ड वापरतो, डिव्हिडंड म्हणजे लाभाचा अंश. 1 रुपया मला लाभ झाला म्हणजे काय झाला? प्रॉफिट झाला. याच्यातील 1 रुपयामध्ये मी या सगळ्यांना डिवाइड करतो. प्रॉफिट मधील जो पार्ट डिवाइड करतोय मी, आपल्याला माहिती असेल 1 तीळ 7 जणांनी खाल्ला होता, असं आपण ऐकतो. खाल्ला कसा माहिती नाही, पण खाल्ला होता हेच मन आहे, बरोबर आहे. 1 तीळ सगळ्यांना डिवाइड करण्यात आलं त्या भावाने. त्याच पद्धतीने कंपनीमध्ये जो प्रॉफिट होणार आहे, तो प्रॉफिटचा पोर्शन सगळ्याला वाटप करणे म्हणजेच काय? डिव्हिडंड. आणि त्याच्यानंतर व्याज. व्याज कोणाला देतो आपण? डिव्हिडंड हे शेअर होल्डर धारकांना देतो, कारण त्यांनी कंपनीचे पार्ट आहे, भाग आहे, शेअर्स खरेदी केला म्हणून देतो. व्याज हे का टेंटेटिव्ह पिरियड साठी पैसे डिपॉझिट केलेले असतात, त्यांना व्याज देण्यात, त्यांना इंटरेस्ट देणे. मग इंटरेस्टची मिनिंग काय आणि त्याचे फीचर्स काय, अशा पद्धतीने हा चॅप्टर आहे. हा चॅप्टर किती मार्कांसाठीचा आहे? 10th चॅप्टर डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. किती मार्काला? 13 मार्क्स साठीचा हा चॅप्टर आहे. यावरतीचे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स लीगल प्रोव्हिजन विचारण्यात येतात बोर्डामध्ये. कायदेशीर तरतुदी डिव्हिडंड देण्यासंदर्भातील, अलॉट करण्यासाठी, पेमेंट करण्यासंदर्भातील लीगल प्रोव्हिजन कोणते आहेत, कायदेशीर तरतुदी कोणत्या आहेत, ह्या या चॅप्टरमध्ये जास्त करून तुम्हाला विचारण्यात येतं. आणि याच्यावरतीचा डिफरन्स विचारण्यात येतो. इंटरिम डिव्हिडंड आणि फायनल डिव्हिडंड हा ठरलेला डिफरन्स बिटवीन बोर्ड पॅटर्नमध्ये विचारण्यात येतो. हा डिव्हिडंड वरतीचा गेल्या वर्षी सुद्धा. आणि इंटरिम आणि फायनल डिव्हिडंड हा आपल्याला पाठही करून घेणार आहोत, नंतरही घेणार आहोत. तो फिक्स असतो. डिफरन्स SP चा पेपर म्हणला कधीच जाईल तुम्ही ओपन करा, इंटरिम आणि फायनल डिव्हिडंड हा फिक्स असतो, तोही आपल्याला घ्यायचा. तर या एकूण 13 मार्क्सचा हा आहे. 4 मार्क्स कशाला गेले? डिफरन्स बिटवीन. 3 क्वेश्चन याच्यावरचे विचारतात. त्या ठिकाणी एक MCQ तुम्हाला विचारतात, एक डिफरन्स बिटवीन, दुसरा शॉर्ट आन्सर ज्यामध्ये कन्फर्म असतं लीगल प्रोव्हिजन 2 मार्क, तिसरा 2 लीगल प्रोव्हिजनचे विचारण्यात येतात. यामध्ये आहे लीगल प्रोव्हिजन ऑफ डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड आणि लीगल प्रोव्हिजन फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंड. हे 2 त्या ठिकाणी. तिसरा डिफरन्स 12 मार्क आणि 1 मार्काचा MCQ तुम्हाला या चॅप्टरवरतीचा विचारण्यात येतो. आणि हा चॅप्टर आपल्याला पाठ करायचा आहे. 10 मार्क आपले कुठं म्हणजे 13 मार्क आपले कुठंच जाणार नाही, कंप्लीट यायचे. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला डिव्हिडंड मिनिंग घ्यायची आहे, त्यानंतर फीचर्स ऑफ डिव्हिडंड, त्यानंतर लीगल प्रोव्हिजन ऑन डिव्हिडंड. लीगल प्रोव्हिजन कायदेशीर तरतुदी डिव्हिडंड संदर्भातील. आता कोणत्या कोणत्या आहेत कायदेशीर तरतुदी? जर लीगल प्रोव्हिजन ऑन सोर्सेस ऑफ डिव्हिडंड फर्स्ट नंबर. सेकंड नंबर आहे लीगल प्रोव्हिजन फॉर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड. डिक्लेअर डिव्हिडंड कंपनी करू शकत नाही, त्याच्यासाठी एक कायदेशीर लीगल प्रोव्हिजन आहे. कंपनी ऍक्ट नुसार त्यांना लीगल प्रोसिजर पार करावी लागते आणि त्यानंतरच कंपनी डिव्हिडंड देऊ शकते, डिक्लेअर करू शकते. ही झाली सेकंड. त्यानंतर थर्ड नंबर आहे लीगल प्रोव्हिजन फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंड.
डिक्लेअर करणं वेगळं. जसं आपण पाहतो इलेक्शन आले, मैं ऐसा करूंगा, मैं वैसा करूंगा, मैं तैसा करूंगा. काय केलं तर डिक्लेअर केलं. दिलं का काही पैसे? मग पैशासाठीची पेमेंट देण्यासाठीची पेमेंट ऑफ डिव्हिडंड याच्यासाठीची वेगळी कायदेशीर तरतूद. अशा या 3 लीगल प्रोव्हिजन आहेत. यापैकी 2 तुम्हाला बोर्डमध्ये कन्फर्म. त्यानंतर पुढे अनपेड अँड अनक्लेम्ड डिव्हिडंड. अनपेड म्हणजे काय? न पेड झाले. आणि अनक्लेम्ड क्लेम दाखल केला जातो. मी द्यायला तयार आहे, मी जसं आता म्हणतो 20 मार्क प्रॅक्टिकलचे आहे, मी द्यायला तयार आहे, तो आलाच नाही, मी पैसे द्यायला तयार आहे, तो ने क्लेम दाखल केलाच नाही. कोणाचे पैसे? कसं व्हायचं? क्लेम दाखल केला. असे डिव्हिडंड मध्ये जे शेअर होल्डर आहेत अनपेड अँड अनक्लेम्ड करणारे, जे अनपेड झालेच नाही, द्यायचा आहे पण तो आलाच नाही, त्याला कोणाला पेड करायचे, हे डिव्हिडंड कोणते? आणि अनक्लेम्ड हा शेअर होल्डर आहे, त्या शेअर होल्डर धारकांनी डिव्हिडंड मागण्यासाठीचा क्लेमच दाखल केला, मागितलाच नाही, असे अनक्लेम्ड कोणते डिव्हिडंड, त्याची काय प्रोसेस आहे हे पण. त्यानंतर आहे मोड्स ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड. नवीन नवीन पद्धती कोणत्या आहेत पेमेंट करण्याची? आपण पाहिले ओसीएम मध्ये इमर्जिंग मोड्स ऑफ, इमर्जिंग नवीन पद्धती कोणती? तशा डिव्हिडंड देण्यासंदर्भातील नवीन, जसं आज एज्युकेशन, काल परवापर्यंत मध्ये आपण प्रिमायसेस मध्ये येऊन बसत होतो, आज काय करतो? नवीन पद्धती शूटिंगद्वारे व्हिडिओ करून एज्युकेशन करतो. त्याच पद्धतीने डिव्हिडंड संदर्भातील वेगळ्या इथपर्यंत डिव्हिडंडचा भाग झाला. त्यानंतर आहे आपल्या चॅप्टरला नावच इन्क्लूड करण्यात आलं डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. मग व्याज कोणते? व्याज काय आहे, त्याची मीनिंग काय आहे आणि त्याचे फीचर्स काय आहेत, इथपर्यंतचा भाग आपल्या या चॅप्टरमध्ये पाहणार. आणि त्यानंतर मग प्रत्येक चॅप्टर खाली डिस्टिंग्विश, फरक स्पष्ट करा, डिव्हिडंड मधील फरक, इंटरेस्ट मधील फरक, हे आपण नंतर घेणारच आहोत या चॅप्टर. आता त्यानंतर आपल्याला मेन भाग इंट्रोडक्शनला सुरू करायचा आहे. इंट्रोडक्शन, जसं आता आपण सांगितलं काय आहे डिव्हिडंड, लक्षात आलं? डिव्हिडंड म्हणजे लाभ, प्रॉफिट मधील एखादा अंश. कंपनी आहे, बिझनेसचा मेन पर्पज काय हो? अर्निंग, नफा मिळवणे. मग कंपनीचाही मेन बेसिक उद्देश काय आहे? अर्निंग प्रॉफिट, नफा कमवणे. परंतु नफा हा दर पर अकॅडमिक इयरला होतो का? नाही. याचाच अर्थ डिव्हिडंड ज्या वर्षी कंपनीला प्रॉफिट झाला त्याच वेळेस अलॉट करू शकतो. बाकी शक्य देतो आपण, प्रॉफिट असेल तर. प्रॉफिट मेकिंग सगळ्याच कंपन्या आहेत, नसेल तर नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असलं असतं, समाज सेवा असली असती ती. याचाच अर्थ समाज सेवा करतोय म्हणजे न देणं न घेणं, तिथे काही प्रॉफिटचा शब्द येणार नाही ना डिव्हिडंडचा शब्द येणारच. याचाच अर्थ प्रॉफिट मेकिंग अँड इट्स मॅक्सिमायझेशन द प्राइम एम ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. बिझनेस ऑर्गनायझेशनचं प्राइम एम उद्देश कोणता आहे? अर्निंग प्रॉफिट, नफा मिळवणे. आणि नफा जिथं आला, प्रॉफिट जिथं आला, त्या कंपनीला डिव्हिडंड हा लागलाच, लाभाचा अंश, प्रॉफिट मधील न पार्ट, दॅट मीन्स. पुढे घेणार आहोत आपण त्यानंतर डिव्हिडंडची मीनिंग. त्या अगोदर आपल्याला जसा मनुष्य निर्माण कसा झाला, माकडापासून पुढे गेला तर तो ह्युमन बनला. आपण पाहिले शाळेमध्ये माकड होता, असं असं वाकत 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 स्ट्रेट झाला, मग आपण झालो. याचा अर्थ इव्होल्यूशन, निर्मिती झाली. त्याच पद्धतीने डिव्हिडंड वर्ड डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड which word? डिव्हिडंडम. कोणता आहे? डिव्हिडंडम. टम 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 मध्ये बसून जायचं. डिव्हिडंडम काय आहे? DIVEDUM, डिव्हिडंडम. का सांगतोय तर तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करताना किंवा वन वर्ड मध्ये विचारण्यात व्हॉट इज मीन बाय dividend word derived from the Latin
Latin word. Which word? Dividendum. Dividendum means that which is to be divided. That which to be divided. Divided वाटप करणे, डिवाइड करणे. डिव्हिडंड या डिरिव्हिड म्हणजे शब्दाची निर्मिती होणे. लॅटिन वर्डापासून डिव्हिडंड हा वर्ड तयार झालाय. तो वर्ड होता डिव्हिडंडम आणि डिव्हिडंडम मीन्स टू बी डिवाइडेड, वेगवेगळे करणे म्हणजेच डिव्हिडंड. आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला पुढे घ्यायचं आहे डिव्हिडंड शब्दाची निर्मिती पाहिली आपण. त्यानंतर it is the part of the profit of the company which is distributed among the shareholder. shareholder हे कंपनीचे एक काय आहेत? मेंबर सुद्धा आहेत, ओनर सुद्धा आहेत, परंतु ते काय खूप मोठ्या प्रमाणात आहे. मग त्यांना पार्ट ऑफ द प्रॉफिट, नफ्यामधील त्यांना शेअर होल्डरना भाग देणे, हिस्सा देणे. उद्या मोठे झालात तुम्ही, म्हणतो वडिलाला माझी तुमच्या प्रॉपर्टी मधील मला हिस्सा असलाच पाहिजे. आता नवीन कायद्यानुसार माता भगिनींना सुद्धा दिला. तिची एनओसी नसेल म्हणजेच नो ऑब्जेक्शन नसेल तर तुम्हाला कोणालाच मिळणार नाही ना. मला मी पण आलो त्याच्यात. जर बहीण असेल तर तिला सुद्धा द्यायला सांगितलं. म्हणजे कंपनी म्हणजे वडिलांनी ती कमवलेली प्रॉपर्टी म्हणजे त्यांनी जी काही अर्निंग मधील त्यांचं प्रॉफिटच होतं. ते प्रॉफिट मध्ये उद्या आपण तुम्ही मी सगळेजण हिस्सा मागणार आहोत. हिस्सा मागणार आहोत म्हणजेच काय मागणार आहोत? त्या प्रॉफिट मधील पार्ट मागणार आहोत. का? मी त्याचा मालक आहे. याच पद्धतीने कंपनीचे ओनर्स कोण आहेत? शेअर होल्डर. नफा झालाय याचा अर्थ शेअर होल्डर मागणार कंपनी आणि त्याला त्या नफ्यामधील जो पार्ट देण्यात येतो, प्रॉफिट मधील पार्ट, दॅट मीन्स डिव्हिडंड. इन द पार्ट ऑफ द प्रॉफिट ऑफ द कंपनी which is distributed amongst its shareholder, dividend is a share in distributed profit of the company of which the shareholder is entitled when the formally declared by the कंपनीला झालेल्या नफ्यामध्ये डिक्लेअर्ड केल्यानंतर म्हणजे जाहीर केल्यानंतर ज्या शेअर होल्डर धारकांना त्यातील पार्ट देण्यात येतो त्यालाच काय म्हणण्यात येतं? डिव्हिडंड असं म्हणण्यात येतं. त्यानंतर त्याची डेफिनेशन देण्यात आलेली आहे, व्याख्या देण्यात आलेली आहे. आणि या डेफिनेशन्स द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया हॅज डिफाइन्ड डिव्हिडंड. डिव्हिडंड संदर्भातील डेफिनेशन ही चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी याची डेफिनेशन सांगण्यात आलेली आहे. ती कोणती आहे? अ डिस्ट्रीब्यूशन टू द शेअर होल्डर आउट ऑफ प्रॉफिट ऑर रिझर्व अवेलेबल फॉर धिस पर्पज. काय आहे? आउट ऑफ प्रॉफिट ऑर रिझर्व अवेलेबल फॉर धिस पर्पज. कोणता पर्पज आहे? नफा मिळवलेला जो कोणताही प्रॉफिट मधील आणि रिझर्व मधील डिस्ट्रीब्यूशन करणे, वाटप करणे. प्रॉफिट मधील आणि रिझर्व. रिझर्व म्हणजे काय हो? शिल्लक. आपली जी शिल्लक राहिलेली आहे. नफ्यामधील आणि शिल्लकेमधील जे डिस्ट्रीब्यूशन करण्यात येतं. कोणाला डिस्ट्रीब्यूशन करण्यात येतं? शेअर होल्डरला. जे प्रॉफिट मधील आणि रिझर्व ऑर रिझर्व, गाडी रिझर्व वर लागली म्हणतो म्हणजे काय झालं? थोडंसं पेट्रोल शिल्लक राहिले त्या टाकीमध्ये. त्याच प्रमाणात कंपनीमध्ये जो कोणताही रिझर्व आहे, शिल्लक राहिलेली आहे कंपनीच्या प्रॉफिट मधील भाग आणि प्रॉफिट यामधील शेअर होल्डर धारकांना जे डिस्ट्रीब्यूशन करण्यात येतं त्यालाच काय म्हणण्यात आलेलं आहे? डिव्हिडंड असं म्हणण्यात आलेलं. ही डेफिनेशन इंडियन चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी सांगितलेली. त्यानंतर सेकंड नंबरची डेफिनेशन आहे द सुप्रीम कोर्ट हॅज डिफाइन्ड डिव्हिडंड मीन्स. भारताचं सर्वोच्च न्यायालय यांनी डिव्हिडंड म्हणजे काय हे सांगण्यात आलेलं आहे. इन केस ऑफ गोइंग कन्सर्न इट मीन्स
portion of the profit of a company which is allotted to the holders of shares in a कंपनीचे जे होल्डर्स आहेत म्हणजे शेअर होल्डर आहेत त्या कंपनीच्या होल्डर्सना प्रॉफिट ऑफ द कंपनी कशाचा प्रॉफिट मधील पोर्शन एक भाग पोर्शन ऑफ द प्रॉफिट पोर्शन ऑफ द प्रॉफिट नफ्यामधील काही भाग जे होल्डर्स ऑफ कंपनी यांना आउटगोइंग करणे म्हणजे देणे जावणे गो आउटगोइंग म्हणतो म्हणजे पार्ट प्रॉफिट मधील काहीतरी पार्ट पोर्शन ऑफ द प्रॉफिट ऑफ होल्डर्स ऑफ अ कंपनी कंपनीच्या होल्डर्सना नफ्यामधील काहीतरी भाग आउटगोइंग करणे म्हणजे देणे त्यालाच काय म्हणण्यात आले डिव्हिडंड असं म्हणण्यात आलेलं या दोन डेफिनेशन्स त्या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत मीनिंग पाहिलं आपण डेफिनेशन पाहिले आता या मीनिंग आणि डेफिनेशन वरनं काही गोष्ट आपल्याला बऱ्याचशा क्लिअर झालेल्या असतात त्यावरनं फीचर्स सांगण्यात आले त्यामध्ये फर्स्ट कंपनीला डिक्लेअर करावं लागतं कंपनी डिव्हिडंड कुठून देते प्रॉफिटचा पोर्शन मधून सपोज कंपनीला प्रॉफिट झाला असेल तरच त्यानंतर पुढचा भाग कंपनी म्हणजे कोण एकटा कंपनी जाहीर करू शकतो का डिव्हिडंड नाही तर कंपनीचा मेन भाग कोण असतो शेअर होल्डर असतो पण कंपनीचा मॅनेज करणारा पर्सन कोण असतो बोर्ड ऑफ डायरेक्टर्स याचाच अर्थ कंपनी डिक्लेअर करते म्हणजे कोण डिक्लेअर करते डिव्हिडंड बोर्ड ऑफ डायरेक्टर्स हा सुद्धा तुम्हाला एमसीक्यू मध्ये किंवा ट्रू और फॉल्स मध्ये विचारण्यात बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच डिक्लेअर करू शकतात हे जे 4-5 मुद्दे आहेत तेच आपण पुन्हा फीचर्स मध्ये पाहणार आहोत किती मिनिटं झाले पॉज करू फीचर्स ऑफ डिव्हिडंड डिव्हिडंडचे वैशिष्ट्ये कोणते फर्स्ट फीचर्स आहे it is the portion of a profit of the company paid to its shareholder dividend म्हणजेच काय पोर्शन ऑफ द प्रॉफिट कोणाला देतो इट इज डिक्लेअर्ड बाय द शेअरहोल्डर हा फर्स्ट फीचर सोपा फीचर्स डिव्हिडंड म्हणजे काय पोर्शन ऑफ द प्रॉफिट कंपनी कोणाला देते शेअरहोल्डर धारकांना देते याचाच अर्थ फर्स्ट फीचर्स डोक्यात राहण्यासारखं it is the portion of the profit of the company paid to its shareholder संपला पहिला सेकंड नंबर आहे it is payable out of profit of the company कंपनीच्या प्रॉफिट मधील भाग देतो it is the out of profit of the company सेकंड नंबर थर्ड नंबरचा फीचर्स आहे dividend is an unconditional payment made by the unconditional त्याच्यावरची कंडिशन नाही का नफा झाला तर त्याला वाटावंच dividend is an unconditional payment of the payment पैसे देणे अनकंडिशनल कंपनीला नफा झाला तर त्याला द्यावाच थर्ड त्यानंतर फोर्थ नंबर कंपनी कॅन पे डिव्हिडंड ओनली टू द शेअर होल्डर काय म्हणले कंपनी कोणालाही देते का हो डिव्हिडंड ओनली फॉर शेअर होल्डर धारकांनाच देते मग ते शेअर होल्डर कोण ते इक्विटी शेअर होल्डर अँड प्रेफरन्स शेअर होल्डर आपल्याला माहिती दोन शेअर होल्डर आहेत एक इक्विटी आणि प्रेफरन्स शेअर हा पुढचा भाग झाला परंतु अगोदरचा फीचर्स काय म्हणतो नेमका कंपनी कॅन पेड डिव्हिडंड ओनली फॉर शेअर होल्डर फक्त शेअर होल्डर धारकांनाच देते आणि त्यामध्ये मग कोणते शेअर्स इक्विटी अँड प्रेफरन्स शेअर होल्डर 20 मिनिट झाले की सांगा
थँक्यू स्टुडंट्स.